यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा वनी पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या 2 युवकांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत सुमारे 1,63,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू आहे। त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की वनी शहरातील एसपीएम शाळेमागील परिसरातील मोकळ्या मैदानात 2 युवक एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांची नावे सौरभ दिनेश ठेरे राहणार टेलिफैल, प्रथमेश विनोद गुंजेवार राहणार दीपक चौपाटी अशी असल्याचे निष्पन्न झाले। झडती दरम्यान आरोपीकडून 5 ग्रॅम 11 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज, एक मोबाईल फोन आणि MH29 CD 5776 क्रमांकाची दुचाकी असा एकूण 1,63,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी वनी पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास वनी पोलीस करीत आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, वनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, सुनील खंडागडे, सुधीर पांडे, सलमान शेख, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली।